नमस्कार सगळ्यांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. आज संकष्टी ना, त्या मस्तपैकी भात बनवलाय वरीचा. आताच गॅस बंद केलाय, झाकून ठेवलं का ते छान होते. आणि ह्याची आमटी करणार आहे बटाट्याची, भातावर खायला छान लागते. त्यासाठी इथं मिरच्या मी भाजून घेतल्या छान तेलामध्ये, म्हणजे खमंग होती आमटी. बटाट्याची आमटी थोडीशी भाजी पण करणार सुकी. हे उपवासवाल्यांचं झालं बरं. आणि आता इथं मी आमटी बनवलेली आहे ब्लॅक बीन्सची, होऊ शकता. आमटी आहे आणि इथं बनवलेलं आहे फ्लावरची भाजी. कुठं गेली? फ्लावरची भाजी बनवते मस्तपैकी. इथं आहे भात, म्हणजे लगेच काढत नाही. काळ्या बिया काढल्या आमटी करायसाठी आणि बटाटा काढला, भात त्याच्यामध्येच आहे. असं आहे मस्तपैकी. सकाळचं स्वयंपाकाचं चाललेलं आहे. आता गरम गरम चपाती करायच्या आहेत. झाला म्हणजे स्वयंपाक झाला. आमटी काय म्हटलं जेवायच्या पुढं करायला उपवासाची. आताच करून ठेवलं, नंतर गरम करत बसण्यापेक्षा. हां हां, सगळे आत्ता एवढ्यात गॅस सगळे बंद केले. दूध पण गरम करून ठेवलं आहे. कुठं गेले? तर मला शेंगदाणे भाजायचे आहेत आमटीसाठी, उपवासाच्या. शकता असले शेंगदाणे देशी मस्त. चला, असं चाललेलं आहे मस्तपैकी स्वयंपाकाचं. कसं दिसतंय कोपरा, ह्याच्याला 2 तास जातात. भात करायचं असं, भात आणि आमटी खायची, कारण का सोमवारी पण उपवास असतो ना, तेव्हा खिचडी खाल्ली. मग संकष्टीला असं करायचं, आमटी भात आणि तळण पण तळायचं. कुठे गेलं? बघू शकता, असं काढून ठेवते म्हणजे लक्षात येतं पटपट पटपट करायला. हे पण तळायचं आहे. सालपापड्या तेवढ्या तोंडी लावायच्या, सगळे खातो आम्ही. चला, मस्त असं चाललेलं आहे नियोजन. शेंगदाणे घेते भाजून, महत्त्वाचं म्हणजे चपाती होईपर्यंत थंड होती, लावायची मिक्सरला. चला, तर बघा बाहेर कसं दिसतं आता. हां, छान दिसतं. गॅस सुरू असलं की नाही, इथं वेगळंच दिसतं बाहेर ते केल्यानंतर. छानपैकी आमची गाडी मस्तपैकी उन्हात आहे. गाडी पार्किंगमध्ये खूप ते करतात, नुकसान करतात, त्यामुळे बाहेरच ठेवले. जाते तिकडं म्हटलं. असं आहे मस्त सकाळचं वातावरण. सकाळ म्हणजे 11:30 वाजलेत. चलो, चपात्या करून घेते. या उपवासाचं आमटी भात खायला अजून करायचं आहे. चला, करते आता सगळं.